Welcome all. I am Mayur Jagdale and we are going through our subject electrical and electronics measurements, from which we have started topic number 2, that is measurement of voltage and current. So let's start today's session. So what we will learn today, आज आपण काय शिकणार आहोत बघा, DC emitters and multi-range emitters. Okay. सॉरी, प्रिव्हियस लेक्चरला आपण पीएमएमसी आणि एमआय इन्स्ट्रुमेंट्स बघितले होते. ठीक आहे. पीएमएमसी म्हणजे काय, परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉइल, आणि एमआय म्हणजे काय, मूव्हिंग आयर्न. हे काय झाले तुमचे जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते टाईप्स आहेत. ठीक आहे. आता एमआय च्या अंडर किंवा मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंटच्या अंडर काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत. ठीक आहे. त्या एमआय च्या प्रिन्सिपलवर चालणारे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत, पीएमएमसी च्या प्रिन्सिपलवर चालणारे काही तुमचे मीटर्स आहेत. मग एसी असतील, डीसी असतील. ठीक आहे. जसं आपल्याला माहिती आहे पीएमएमसी डीसी साठी वापरतोय आणि एमआय आपण एसी आणि डीसी बोथ साठी वापरतोय. सेम आता आपण डीसी एमिटर्स बघणार आहोत. ठीक आहे. ओके. ठीक आहे. डीसी एमिटर्स काय बघा, डीसी एमिटर्सला ओके, डीसी एमिटर्स. तर डीसी एमिटर्स म्हणजे काय हे पहिला आपण बघूया. एमिटर म्हणजे काय तुम्हाला पहिला सांगतो मी. एमिटर म्हणजेच काय, सपोज आपल्याला करंट मेजर करायचं असेल, सपोज आपल्याला काय करायचं आहे, करंट मेजर करायचं. सपोज मला काय करायचं आहे, करंट मेजर करायचं आहे. मीन्स आय मीन्स करंट. ओके. किंवा इन एम्पियर तो काय करतो आपण मेजर करतो. तर त्यासाठी जे काही इक्विपमेंट लागतं त्याला काय म्हणतो आपण, एमिटर म्हणतो. करंट मेजर करण्यासाठी जे काय तुमचे इक्विपमेंट्स लागतात त्याला काय म्हणतो आपण, एमिटर असं म्हणतो. ठीक आहे. करंट मेजर करण्यासाठी आपण काय वापरतोय, एमिटर्स वापरतो. आता डिफरंट टाइप्स ऑफ करंट आहेत तुमचे एसी आणि डीसी. त्यामध्ये आपण डीसी करंट मेजर करण्यासाठी डीसी एमिटरचा उपयोग करतो. डीसी करंट मेजर करण्यासाठी आपण काय करतो, डीसी एमिटरचा उपयोग करतो. ठीक आहे. इथपर्यंत मी तुम्हाला समजलं असेल. एमिटरचा उपयोग फक्त लक्षात ठेवा, आपल्याला जर करंट मेजर करायचं असेल तर आपण एमिटर हे इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी वापरणार. करंट मेजर करण्यासाठी एमिटर हे इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी आपण वापरणार. आपल्याला कुठला करंट मेजर करायचा आहे, डीसी करंट मेजर करायचा. त्यासाठी आपण काय वापरणार आहे, डीसी एमिटर्स. ठीक आहे. काय काय सांगितलं बघा या ठिकाणी. व्हॉट इज डीसी एमिटर? फर्स्ट, the instrument which is used to measure the direct current. Direct current means DC current. It's called as DC emitter. DC emitter म्हणजे काय, असे इन्स्ट्रुमेंट जे आपण डायरेक्ट करंट मेजर करण्यासाठी वापरणार आहोत त्याला काय म्हणायचं, डीसी एमिटर. ठीक आहे. सिंपल आहे. डीसी करंट मेजर करायचं असेल तर आपण डीसी एमिटर वापरणार. If we place a resistor in parallel with the permanent magnet moving coil, galvanometer that is, then the entire combination act as a DC emitter. काय सांगितलं बघा, जर तुम्ही फिगर इथं बघितला त्या फिगर मध्ये काय केले बघा, इथे सप्लाय दिलाय. ठीक आहे. तुमचा सप्लाय दिलाय, व्होल्टेज अप्लाय केले, प्लस मायनस आहे. त्यानंतर एक रेजिस्टर पॅरलल मध्ये कनेक्ट केलाय. रेजिस्टर काय केलाय, पॅरलल मध्ये कनेक्ट केलाय. आणि त्याच्या पॅरलल मध्ये तुमचा काय, पीएमएमसी इन्स्ट्रुमेंट आहे. पीएमएमसी चं गॅल्व्हनोमीटर आहे, डिस्प्ले थोडक्यात. ठीक आहे. पीएमएमसी आपण डीसी साठी वापरतो त्यामुळे आपण पीएमएमसी घेतलेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी काय सांगितले बघा, the parallel resistance which is used in DC emitter is also called as shunt resistance or simply shunt. ठीक आहे. जो काय तुमचा पॅरलल रेजिस्टन्स आहे, आता जर पहिला तुम्ही काय पॅरलल रेजिस्टर वापरला आपण, तर याला आपण शंट पण म्हणतोय. याला आपण काय म्हणतोय, शंट पण म्हणतोय. ठीक आहे. किंवा शंट रेजिस्टर.
असंही म्हणतोय. The value of this resistance should be considered small in order to measure the DC current of large values. ठीक आहे, तुम्हाला प्रश्न पडला असेल या ठिकाणी नेमकं हे काय केले किंवा हे रेजिस्टन्स या ठिकाणी काय आहे, कशासाठी आहे, तर हा त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळी तुम्ही कनेक्शन करणार आहात सॉरी ज्यावेळी तुम्ही कनेक्शन करताय आणि ऍमिटरने सिरीज मध्ये टाकताय, तर फक्त आपण काय करतोय, ऍमिटरचा असं सिम्बॉल टाकतोय. आता हा सिम्बॉल म्हणजे तुमची ही सर्किट डायग्राम हे लक्षात ठेवा. हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय इथे, हा पूर्ण पार्ट तुमचा काय, हा सिम्बॉल आहे. ठीक आहे, मी तुम्हाला बघितलं असेल ऍमिटर कसा असते, व्होल्टमीटर कसा असते. ठीक आहे, त्याचं हे काय इंटरनल सर्किट डायग्राम आहे. त्याच्या आतमध्ये कनेक्शन असं असते. या ठिकाणी एक पॅरलल रेजिस्टर ठेवला. आता याचं काम काय असते बघा रेजिस्टरचं. हा रेजिस्टर आपण काय केलाय इथे ठेवलाय पॅरलल मध्ये, तर जो काय मॅक्झिमम अमाऊंट ऑफ करंट आहे, तुम्हाला काय करायचं आहे, करंट मेजर करायचं आहे, राईट. तुम्हाला काय करायचं आहे, करंट मेजर करायचा आहे. कुठला करंट मेजर करायचा आहे, डीसी करंट मेजर करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचा डीसी करंट तुमच्या ह्या मीटरला गेला पाहिजे. तर हा रेजिस्टर काय करतो, जेवढी व्हॅल्यू तुम्ही याची कमी ठेवा, ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं बघा, the value of this resistance should be considered small in order to measure the DC current. रेजिस्टरचं फंक्शन काय असते, to oppose the flow of electrons किंवा करंट, to oppose the flow of current. तुमच्या करंटला काय करत असतो, तो अपोज करत असतो. मग जेवढी व्हॅल्यू तुम्ही जी कमी ठेवाल, तेवढा तुम्हाला जास्त करंट तिकडे काय होणार, पास होणार, आणि तो तुम्हाला जास्त करंट तुम्हाला तिथे मेजर करता येणार थोडक्यात. त्यासाठी ती व्हॅल्यू काय असते, कमी असते. रेजिस्टरची व्हॅल्यू कमी असते. तुम्हाला क्वेश्चन विचारतील, तुमच्या शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी असते की जास्त असते, असं तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, जर बघितला तर तुमचा ISH आहे, शंट करंट आहे. RSH म्हणजे तुमचा शंट रेजिस्टन्स, RM म्हणजे तुमचा जो मीटरचा रेजिस्टन्स आहे तो, IM म्हणजे तुमच्या मीटरचा करंट. ठीक आहे, we have to place this ammeter in series with the branch of an electric circuit where DC current is to be measured. ठीक आहे, जसं तुम्हाला आता मी दाखवलं डायग्राम इथं, ही डायग्राम तुम्हाला मी आता दाखवली इथे, हेच तुम्ही काय करू शकता, रेफर करू शकता. म्हणजेच काय, आपण सिरीज मध्ये काय करतो, अमीटर कनेक्ट करतो. सपोज मला इथं लोड आहे, हा लोड मला मेजर करायचा असेल, लोडची जी काही करंटची व्हॅल्यू आहे, तर त्या ठिकाणी काय करणार मी, हा अमीटर काय करणार, या ठिकाणी सिरीज मध्ये कनेक्ट करणार. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, सिरीज कनेक्शन. ठीक आहे, पॅरलल असेल तर कसं असतं तुमचं, या ठिकाणी जर मी दोन्ही पॉइंटला जर मी कनेक्ट केलो, त्याला काय म्हणतो, पॅरलल कनेक्शन. ठीक आहे, सिरीज पॅरलल मी तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. हे अॅमीटरच्या आतमध्ये एवढं कनेक्शन असतं, एवढं लक्षात ठेवा. तुमचा जो काय गॅल्व्हनोमीटर असेल, त्याच्या पॅरलल मध्ये एक रेजिस्टर असतोय, त्याची व्हॅल्यू लो असते. तर लो का असते, टू मेजर द करंट. जर तुम्हाला करंट मेजर करायचं असेल तर याची व्हॅल्यू तुम्हाला लो ठेवावीच लागेल. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, डीसी अॅमीटर, जो काय करतोय, डीसी करंट मेजर करतोय. ठीक आहे, त्या ठिकाणी डीसी अॅमीटरची मी तुम्हाला डायग्राम दाखवले बघा. सेम मीटर आपण काय करतोय, आपल्या मेजरमेंट साठी वापरतोय. सेम मीटर कुठं असतो, तुमच्या मेजरमेंट लॅब मध्ये असतो. आता ही इक्विपमेंट ओळखायचं कसं, की बाबा एसी आहे की डीसी आहे, किंवा अॅमीटर आहे की व्होल्टमीटर आहे. तर त्यासाठी सिंपल ट्रिक आहे बघा तुमची इथं. तर मीटर कसं ओळखायचं, आता इथं जर तुम्ही बघितला तर काय आहे, ए स्टँड्स फॉर एम्पियर, म्हणजेच काय आलं तुमचं, या ठिकाणी करंट मेजर होत असणार. या ठिकाणी काय होत असणार, तुमचा करंट मेजर होत असणार आहे. हा सिम्बॉल फक्त बघायचा. ठीक आहे, किंवा तुमचा हा जो खालचा पार्ट आहे, आता तुमचं काय झालं, हे कन्फर्म झालं की हा करंट मेजर करणार, कारण की इथं एम्पियर आहे, आणि खाली जर बघितलं तर तुमची एक रेष आहे. तर ही रेष आहे, हा सिम्बॉल कशाचा, तुमचा डीसीचा सिम्बॉल. कशाचा सिम्बॉल आहे तुमचा, डीसीचा. ठीक आहे, जर एसीचा असेल तर कसा असणार आहे,
असा त्या ठिकाणी सिम्बॉल आहे. तर आपण काय म्हणणार, तो एसी एमिटर आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कशा आहे, फक्त सिंगल रेष आहे, त्यामुळे तुम्ही ह्याला काय म्हणणार, डीसी एमिटर. किंवा या ठिकाणी तुमचा पीएमएमसी चा सिम्बॉल पण असतो. हा तुमचा कसला आहे, पीएमएमसी चा सिम्बॉल आहे. त्या पीएमएमसी च्या सिम्बॉल वरून पण तुम्ही गेस करू शकता की कुठलं मीटर आहे, डीसी की एसी. ठीक आहे, हे तुमचं एमिटर आहे. या ठिकाणी तुम्ही काय करणार, तुमचं जी काय क्वांटिटी असते ते मेजर करणार. 0 पासून तुम्ही 15 अँपिअर पर्यंत तुमचं करंट मेजर करू शकता या ठिकाणी. फक्त आपण ओळख करून घेतो इन्स्ट्रुमेंटची. या चॅप्टर मध्ये कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट्स आहेत बघा. ते व्होल्टेज आणि करंट मेजर करण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या इक्विपमेंटचा वापर करणार. त्यामध्ये करंट मेजर करण्यासाठी आपण डीसी एमिटर बघत आहोत. त्यानंतर मल्टी रेंज एमिटर्स. तर नावाचं आहे बघा मल्टी रेंज. तुम्हाला जर मल्टिपल रेंज मेजर करायचं असतील तर तुम्ही काय करणार, मल्टी रेंज एमिटरचा उपयोग करणार. ठीक आहे, या ठिकाणी तुमची डायग्राम आहे, त्याच्यामध्ये काय काय ते आपण बघणार आहोत. काय काय सांगितलं बघा. अ सिंगल शंट इज सुटेबल फॉर सिंगल रेंज एमिटर, but in actual practice multi-range emitters are used such as 0 to 1, 2, 5 up to 10 ampere. ओके, आता या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, आपण प्रिव्हियस डायग्राम बघितलं त्या ठिकाणी एकच रेजिस्टर होता. त्या ठिकाणी काय होता, तुमचा एकच रेजिस्टर होता. पण इथे जर बघितला तुम्ही तर मल्टिपल रेजिस्टन्स आहेत बघा. मल्टिपल काय तिथे रेजिस्टन्स आहेत, म्हणजे 4 रेजिस्टर आपण यूज केले पॅरलल कनेक्शन मध्ये. या ठिकाणी तुमची काय एक स्विच आहे, म्हणजे तो स्विच काय करत असणार आहे, तो कनेक्ट करत असणार आहे डिफरंट व्हॅल्यूज. ठीक आहे, तर काय सांगितलं बघा या ठिकाणी, इन सच केसेस डिफरंट व्हॅल्यूज ऑफ शंट मे बी और सिंगल शंट विथ टॅपिंग्स may be used. Figure shows separate shunt for each range with 4 number of shunts. The respective shunt is connected in the circuit with selector switch. त्यामध्ये पण दोन टाइप्स आहेत तुमचे. ठीक आहे, युनिव्हर्सल आहे आणि तुमचा मल्टी रेंज एक आहे. आता या ठिकाणी जर सांगितले, इन सच केसेस डिफरंट व्हॅल्यूज ऑफ शंट्स मे बी और सिंगल शंट विथ टॅपिंग्स. ठीक आहे, सिंगल शंट विथ टॅपिंग म्हणजेच काय, काय असतं, एकाच ठिकाणी तुमचे काय असतात, नंबर ऑफ रेजिस्टन्स असतात. ठीक आहे, यावरती टॅपिंग्स असतात. ठीक आहे, मे बी मला थोडी येत नाही ड्रॉ करा. या ठिकाणी काय असतात, टॅपिंग्स असतात. हा स्विच असतो तुमचा, आणि हा स्विच काय करत असतो, तुमच्या डिफरंट टॅपिंग्सला कनेक्ट करू शकतो आपण. इकडे असेल किंवा या ठिकाणी असेल. ठीक आहे, टॅपिंग्स तुम्हाला माहित असतील ट्रान्सफॉर्मरच्या, त्या प्रकारचं कनेक्शन असते. ओके, हे समजलं तुम्हाला तर ते समजेल. ओके, त्या ठिकाणी बघा काय काय केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, रेंज वाढवायची आहे थोडक्यात. जसं तिने म्हटलं, आपण काय करू शकतो, जर तुमचा एकच असेल, जर मग डायग्राम बघितला तुमचा काय होता, एक सिंगल रेजिस्टर होता बरोबर. त्या सिंगल रेजिस्टर तुमचा इथं गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट होता. या ठिकाणी तुम्ही सर्कल दिला होता. तर तुमची इथे एकच व्हॅल्यू मेजर होऊ शकते. अप टू सपोज तुम्हाला 10 अँपिअर मेजर करायचं असेल तर काय करणार, सपोज तुमचा मीटर किती 2 अँपिअर पर्यंत तुम्हाला रिडिंग दाखवते. ठीक आहे, 2 अँपिअरच्या पुढची रिडिंग पण तुम्हाला पाहिजे आहे, कारण की तुमचा सप्लायचा करंट तेवढा जास्त ठिकाणी येतोय. तर त्यावेळेला काय करणार तुम्ही, हे मल्टी रेंज एमिटर्स तुम्ही वापरणार. आता मल्टी रेंज एमिटरचा उपयोग कसा होतोय बघा. सपोज RSH आहे. ठीक आहे, पहिला तुमचा रेजिस्टर आहे. हा रेजिस्टरची व्हॅल्यू काय तुमची जास्त आहे सपोज करूया. जर रेजिस्टर जास्त असेल तर करंट यातून कशाला कमी फ्लो होणार. म्हणजे सपोज हा तुमचा 1 अँपिअर रिडिंग शो करणार. हा रेजिस्टर जर तुम्ही कनेक्ट केला तर तुमचा एमिटर 2 अँपिअर पर्यंतची रिडिंग शो करणार. जर तुम्ही ह्या रेजिस्टरला कनेक्ट केला स्विच, तर 5 अँपिअर पर्यंतची रिडिंग तुम्हाला तो एमिटर दाखवणार. लास्ट 4 नंबरला जर तुम्ही स्विच कनेक्ट केला तर तो अप टू 10 अँपिअर तुम्हाला रिडिंग शो करणार. ठीक आहे, आता हे कसं काय अचीव होते बघा, हे कसं काय अचीव होते. हे स्विच काय करत असणार आहे, कनेक्शन साठी असणार आहे. ठीक आहे, फर्स्ट कनेक्शन, सेकंड कनेक्शन, थर्ड कनेक्शन, फोर्थ कनेक्शन, 4 रेजिस्टर तुमच्या इथं आहेत. जेव्हा तुम्ही सप्लाय देताय त्यावेळेला सपोज तुम्हाला 1 अँपिअरचा करंट मेजर करायचा असेल
त्यावेळी तुम्ही काय करणार, फर्स्ट शंटला तुम्ही स्विच कनेक्ट करणार. आता या ठिकाणी काय असणार आहे, रेजिस्टरची व्हॅल्यू जास्त असणार आहे. जेवढा जास्त रेजिस्टर तेवढा करंट कमी दाखवणार तुम्हाला, बरोबर आहे. आता ह्याच्यापेक्षा थोडी कमी रेजिस्टरची व्हॅल्यू हे दुसऱ्या रेजिस्टरची असणार आहे. मग इथं काय, रेजिस्टरची व्हॅल्यू थोडी कमी झाली म्हणजे ह्या ह्या ISH पेक्षा हा ISH मोठा असणार आहे, थोडाफार जास्त करंट तुमचा मीटर दाखवणार आहे. सेम कन्सेप्ट तिसऱ्यामध्ये केलेल्या असत्या. तिसऱ्याचा जो रेजिस्टर आहे त्याची व्हॅल्यू कमी असत्या, कशापेक्षा, दुसऱ्या रेजिस्टर पेक्षा. त्यामुळे काय होतंय, हा स्विचला तुम्ही जर इथं कनेक्ट केला तिसऱ्या रेजिस्टरला, तर तुमचा जो काही करंट आहे तो जास्त दाखवणार दुसऱ्या रेजिस्टर पेक्षा. आणि सेम चौथ्याचा रेजिस्टर पूर्ण कमी असतो, त्यामुळे काय दाखवणार, हायेस्ट व्हॅल्यू जी काय आहे करंटची तो तुम्हाला या ठिकाणी दाखवून देणार जर तुम्ही इथं असा स्विच कनेक्ट केला तर. ठीक आहे. सिंपल आहे कन्स्ट्रक्शन, यामध्ये डिफिकल्ट असं काही नाही आहे, फक्त कन्फ्युज होऊ नका, लॉजिक फक्त समजून घ्या. रेजिस्टर जो मी जोडलाय, फक्त रेजिस्टरच्या व्हॅल्यूवरती तुमचं करंटची व्हॅल्यू डिपेंड असणार. जसं तुम्ही स्विच कनेक्ट करणार तसं तुमच्या व्हॅल्यूज चेंज होणार. आता तुम्हाला मल्टिपल व्हॅल्यूज मिळाल्यात बघा, 1 अँपियर पण दाखवू शकतोय, 2 अँपियर पण दाखवू शकतोय, 5 अँपियर पण दाखवतोय, 10 अँपियर पण दाखवतोय. म्हणजे मल्टिपल व्हॅल्यूज तुम्हाला एकाच इन्स्ट्रुमेंट मध्ये मिळतात, त्यामुळे ह्याला आपण काय म्हणतोय, मल्टी रेंज एमिटर्स. ठीक आहे, मी बी तुम्हाला समजलं असेल, आय होप. आता ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ शंट्स. शंट म्हणजेच काय, ते शंट रेजिस्टरचे जर आपण असं केलं तर त्याचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत आणि डिसएडव्हान्टेजेस कुठले कुठले आहेत ते बघू. द ऍडव्हान्टेजेस ऑफ शंट, इट इज हेल्पफुल इन एक्सटेंडिंग द रेंज ऑफ इन्स्ट्रुमेंट. जर तुम्हाला रेंज एक्सटेंड करायची असेल इन्स्ट्रुमेंटची तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकताय, त्याचा उपयोग करू शकताय. युनिव्हर्सल शंट कॅन बी युज्ड फॉर मल्टिपल रेंजेस ऑफ करंट. तुम्हाला मल्टिपल रेंज पाहिजे, डिफरंट टाइप्स ऑफ रेंज तुम्हाला काय करायचे, एकाच इन्स्ट्रुमेंट मध्ये पाहिजे असतील तर त्या ठिकाणी आपण युनिव्हर्सल शंटचा उपयोग करून त्याचा वापर करू शकतो. हे पण एक काय त्याचं ऍडव्हान्टेज आहे. आता डिसएडव्हान्टेज काय आहेत बघा शंटचे. इट इज डिफिकल्ट टू अचीव अॅक्युरसी विथ शंट व्हेन युज्ड विथ एन AC सप्लाय. जर तुम्ही AC सप्लायचा जर विचार केला आणि त्या ठिकाणी जर तुम्ही शंट वापरायचा म्हटला तर थोडं डिफिकल्टीज आहे, तुमचं अॅक्युरसी मिळत नाही रिडिंग मध्ये, अॅक्युरसी काय होत नाही, मिळत नाही. दुसरा आहे, पॉवर कन्झ्युम्ड बाय शंट बिकम्स लार्ज इफ युज्ड फॉर हाय व्हॅल्यूज ऑफ करंट. जी काय पॉवर कन्झ्युम होणार आहे, जी काय पॉवर कन्झ्युम होणार आहे ती लार्ज असणार आहे. पॉवर कन्झ्युम लार्ज का असणार आहे, कारण की तुमचे मल्टिपल रेजिस्टर्स आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं रेजिस्टर तिथं व्होल्टेज ड्रॉप किंवा तुमचा करंट काय होणार, तिथं ड्रॉप होणार आहे, लॉस होणार आहे थोडक्यात. मग जर तुमचे मल्टिपल अमाऊंट ऑफ रेजिस्टर्स असतील सर्किटमध्ये तर भरपूर त्या ठिकाणी पॉवर लॉस होत असणार. त्यामुळं त्या सर्किटमुळे काय होते, पॉवर लॉस जास्त होते. द मेजरिंग सर्किट इज नॉट ऍक्च्युअली आयसोलेटेड फ्रॉम द पॉवर सर्किट. या ठिकाणी कुठलंच इन्सुलेशन नसते, आयसोलेशन कुठल्याच प्रकारचं नसते म्हणजे सर्किटमध्ये आणि जे काही मेजरिंग डिव्हाइस आहे त्यामध्ये. ठीक आहे, हे काही तुमचे ऍडव्हान्टेजेस आहे, डिसएडव्हान्टेजेस होते शंटचे. सिंपल आहे. अॅमीटर आपण कशासाठी वापरणार एवढं फक्त लक्षात ठेवा, करंट मेजर करण्यासाठी आपण अॅमीटर वापरतोय. मग जर DC चा करंट मेजर करायचा असेल तर DC अॅमीटर वापरणार, बरोबर आहे. मग आपण त्याचं काय बघितलं, इंटरनल सर्किट डायग्राम बघितली अॅमीटरची. पॅरलल मध्ये तुम्ही रेजिस्टर कनेक्ट करणार, त्यामुळे करंट कमी होणार, रेजिस्टर कमी असेल तर करंट तुम्हाला जास्त त्या ठिकाणी दाखवणार आणि आपल्याला करंट मेजर करून देणार. जर तुम्हाला रेंज वाढवायची असेल त्या अॅमीटरची तर मल्टिपल तुम्ही काय करणार, रेजिस्टर्स वापरणार, मल्टी रेंज अॅमीटर आपण त्याला म्हणतोय. आणि त्या मल्टिपल रेंज अॅमीटर मध्ये काय करतोय, आपण डिफरंट टाइपचे रेजिस्टर्स वापरून तुमची व्हॅल्यू आपण जी काय आहे ती कमी जास्त तुम्ही मेजर करू शकता. आणि त्याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज. ठीक आहे, सिंपल आहे, फक्त बेसिक गोष्टीच्या आता लक्षात सांगितलं त्यांनी त्या तेवढ्या लक्षात ठेवा. नेक्स्ट लेक्चरला आपण DC व्होल्टमीटर बघणार आहोत जो व्होल्टेज मेजर करणार. ठीक आहे, थँक्यू.